व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कामगार मंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष निशिकांतदा भोसले पाटील यांच्या उपस्थितीत परशुराम कोळी यांचा भाजप पक्षप्रवेश। सुभाषनगर येथे भाजप पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी कामगार मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष निशिकांतदा भोसले पाटील यांच्या उपस्थितीत परशुराम कोळी यांनी भाजप पक्षप्रवेश केला। यावेळी बोलताना नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी मालगाव व सुभाषनगरच्या विकास कामासाठी दिलेल्या निधीची माहिती दिली। तसेच सुभाषनगरसाठी मंजूर पाण्याच्या टाकीचे काम त्वरित पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। परशुराम कोळी यांना आगामी काळात ताकद देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष निशिकांतदा पाटील यांनी यावेळी बोलताना म्हणाले, नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज तालुक्याच्या विकासाला भरीव मदत केली आहे। तसेच नामदार खाडे साहेब हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे। भाजप आमच्यासाठी फक्त पक्ष नसून तो आमचा परिवार आहे। या परिवारात परशुराम कोळी यांना आम्ही चांगली संधी देऊ। भाजप प्रचार प्रमुख काकासाहेब धामणे व धनंजय कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सत्काराला उत्तर देताना परशुराम कोळी म्हणाले की पक्ष माझ्यावर जी जबाबदारी देईल ती यशस्वीरित्या पूर्ण करेन। तसेच भाऊंचे त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले। यावेळी उपस्थित महिलांनी नामदार सुरेश भाऊ खाडे यांना राखी बांधली। या कार्यक्रमाला मिरज भाजप विधानसभा प्रचार प्रमुख काकासाहेब धामणे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण राजमाणे, माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडकर, विधानसभा युवक प्रचार प्रमुख धनंजय कुलकर्णी यांच्या माध्यमातून सातत्याने आम्ही या सुभाषनगर भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करण्याचा दादा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाला आज कुठेतरी यश आले असं वाटतंय। काकासाहेबांना असतील, किरण बंडकर सर असतील, नांद्रेकर साहेब असतील, मयूर नायकोडे असतील, रावसाहेब लोखंडे असतील, यासारख्या लोकांनी ह्या भागामध्ये भारतीय जनता पार्टी रुजवण्याचं काम केलं। त्याचबरोबर अनेक भाजप अरुण राजमाने साहेब आमचे सभापती, माजी सभापती यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं रुजवण्याचं काम केलं। जिथं भारतीय जनता पार्टीला फुलं कधी